नमस्कार मित्रांनो, मुलीच्या जन्मास प्रोत्साहन मिळावे, मुलीचा जन्मदर वाढावा, तिच्या शिक्षणास चालना मिळावी, बालविवाह थांबावे, मुलीचे कुपोषण कमी व्हावे आदी बाबींचा विचार करता सरकारने लेक लाडकी योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका घरोघरी जनजागृती करत आहे. आता मुलगी झाल्यास पालकांवरील बोजा कमी करून तिला 18 वर्ष वयापर्यंत 1,01,000 रुपये मिळणार आहेत. मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राज्य सरकारने सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना लाभ दिला जाणार आहे. 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना लेक लाडकी योजनेअंतर्गत 1,01,000 रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यासाठी नंदुरबार जिल्ह्यात शासनास्तरावरून प्रचार व प्रसार केलेला जात आहे. यासाठी अंगणवाडी सेविका परिश्रम घेत आहे. अंगणवाडी सेविका केंद्राच्या माध्यमातून लेक लाडकी योजनेची जनजागृती केली जात आहे. माहितीसाठी अंगणवाडी केंद्र, अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधा. तर या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते बघा. पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर 5,000 रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर 6,000 रुपये आणि 7वीत गेल्यावर 7,000 रुपये असे आणि 12वीत गेल्यावर 8,000 रुपये व 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 75,000 रुपये अशा रीतीने एकूण 1,01,000 रुपये एवढा लाभ मिळणार आहे. तर कुटुंब नियोजन प्रमाणपत्र यामध्ये 1 एप्रिल 2023 नंतर जन्मणाऱ्या एका अथवा 2 मुलींना, त्याचप्रमाणे 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास 1 मुलगा किंवा 2 दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. तर कोणती या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत ते बघू. जन्माचा दाखला, कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला, लाभार्थ्याचे आधार कार्ड, पालकाचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, रेशन कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र दाखला आदी कागदपत्रे लागणार आहेत. तर अंगणवाडी सेविकेकडे अर्ज करायचा आहे. या अर्जात वैयक्तिक माहिती, पत्त्याची माहिती, मोबाईल नंबर, अपत्याची माहिती, बँक खात्याचा तपशील आणि योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला ते लिहायचा आहे. अर्ज भरून झाला की अंगणवाडी सेविकेकडून पोचपावती घ्यायची आहे. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.